नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही महावितरणचे ग्राहक असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे। महावितरण मार्फत लकी डिजिटल ग्राहक योजना या नावाने एक योजना राबवली जात आहे, ज्यामध्ये 3000 पेक्षा जास्त बक्षिसे महावितरण मार्फत दिल्या जाणार आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन, स्मार्ट वॉच यांचा समावेश आहे। ही जी योजना आहे ते मित्रांनो, जे एलटी ग्राहक आहे म्हणजे सामान्य जे ग्राहक आहे तुमच्या आमच्यासारखे या सर्वांकरता ही योजना आहे। तर या योजनेचे स्वरूप कशा पद्धतीने आहे, या योजनेमध्ये कशा पद्धतीने लकी ड्रॉ काढला जाणार आहे आणि त्याचे नियम व अटी कोणकोणते आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळामध्ये पण महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील आणि अशाच पद्धतीची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, ही जी अत्यंत महत्त्वाची योजना आहे त्या योजनेविषयी आपण जाणून घेऊ। मित्रांनो, हे जे पेज आहे हे महावितरणचे ऑफिशियल वेबसाईटचा पेज आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो लकी डिजिटल ग्राहक योजना, योजनेचं नाव आहे महावितरणच्या एलटी लाईव्ह ग्राहकांसाठी लकी ड्रॉ योजना। एलटी लाईव्ह ग्राहक म्हणजे काय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही टेक्निकल जरी शब्द असेल, टेक्निकल काही वाक्य असेल त्याचा सुद्धा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू। एलटी लाईव्ह ग्राहक म्हणजे कोण मित्रांनो, जे की सामान्य ग्राहक आहे, ज्यामध्ये घरगुती वीज ग्राहक सुद्धा येतील किंवा कमर्शियल वीज ग्राहक ज्यांचे दुकाने सुद्धा आहे ते सुद्धा वीज ग्राहक यामध्ये येतील, पण ते लाईव्ह ग्राहक पाहिजे, म्हणजेच ज्या ग्राहकांचे वीज बिल किंवा वीज मीटर कट झालेलं आहे त्या ग्राहकांकरता ही योजना नाही। पण जे ग्राहक कंटिन्यू बिल भरत आहेत किंवा जे लाईव्ह आहेत, ज्यांच्याकडे कनेक्शन आहे, त्यांचं वीज मीटर कट झालेलं नाही, अशा ग्राहकांकरता ही योजना आहे। पुढे बघू, 3 मासिक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे, त्याविषयी या ब्राउचरमध्ये आपण बघणार आहोत। ऑनलाईन वीज देख भरा आणि जिंका 3000 पेक्षा अधिक बक्षिसे असे या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे जे ग्राहक ऑनलाईन पद्धतीने बिल भरणार आहेत किंवा भरत आहेत या ग्राहकांकरता ही योजना असणार आहे। तर योजनेचा तपशील कशा पद्धतीने आहे, अटी कोणत्या आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ। तर या ठिकाणी योजनेचा तपशील आपण बघून घेऊ। मुद्दा क्रमांक 1 आहे 3 मासिक लकी ड्रॉ योजना उपविभाग स्तरावर, म्हणजे सब डिव्हिजन जे असतं, जे सेक्शनच्या वरती सब डिव्हिजन असतं त्याच्यावरती डिव्हिजन असतं, एका डिव्हिजन मध्ये वेगवेगळे सब डिव्हिजन असतात, म्हणजे विभागामध्ये उपविभाग असतात, त्या प्रत्येक उपविभाग स्तरावरती 3 मासिक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे। पुढचा मुद्दा आहे योजनेच्या कालावधीत सलग मागील 3 किंवा 3 पेक्षा जास्त महिन्यांपासून ऑनलाईन पद्धतीने पैसे भरणाऱ्या आणि ₹10 पेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी ही योजना असणार आहे। म्हणजे जी काही योजनेची कालावधी आहे पुढे आपण बघून घेऊ की कालावधी कोणती आहे। या कालावधीमध्ये सलग म्हणजे कंटिन्यू 3 महिने किंवा 3 महिन्यापेक्षा जास्त जे ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरत आहे आणि त्यांच्या मागच्या बिलामध्ये किंवा शेवटचे जे काही बिल असणार आहे ते बिल ₹10 पेक्षा कमी थकबाकी आहे, अशा ग्राहकांना या ठिकाणी लकी ड्रॉ मध्ये सामावून घेतल्या जाणार आहे। योजनेचा कालावधी या ठिकाणी आपण बघून घेऊ। योजनेचा कालावधी आहे 5 महिने, 1 जानेवारी 2025 ते 31 मे 2025 पर्यंत या योजनेचा कालावधी आहे। पुढचा मुद्दा आहे एप्रिल 2025, मे 2025 आणि जून 2025 मध्ये अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा लकी ड्रॉ काढण्यात येईल। म्हणजे हा जो काही लकी ड्रॉ आहे तो काढण्यात येणार आहे एप्रिल, मे आणि जून 2025 या 3 महिन्यामध्ये सलग, म्हणजे कंटिन्यू। 5वा मुद्दा आहे सदर योजनेअंतर्गत लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीने काढला जाईल। बक्षिसे या ठिकाणी आपण बघून घेऊ। बक्षिसे आहे प्रथम, दुसरे आणि तिसरे। प्रत्येक लकी ड्रॉ साठी बक्षिसे या ठिकाणी दिलेले आहे। प्रथम आहे स्मार्टफोन, प्रत्येक लकी ड्रॉ साठी विजेत्यांची संख्या आहे, प्रथम करता स्मार्टफोन करता आहे 1 संख्या। दुसरं बक्षीस आहे स्मार्टफोन, प्रत्येक लकी ड्रॉ साठी विजेत्यांची संख्या आहे 2 आणि तिसरं बक्षीस आहे स्मार्ट घड्याळ म्हणजे स्मार्ट वॉच, प्रत्येक लकी ड्रॉ साठी विजेत्यांची संख्या आहे 2 आणि त्याचबरोबर प्रतीक्षा यादी सुद्धा असणार आहे प्रत्येक बक्षिसासाठी 2 ग्राहक। म्हणजे एखादा ग्राहक ज्याने की संपर्क केला नाही किंवा तो इलिजिबल झाला नाही तर त्या ग्राहकाच्या ऐवजी जे काही वेटिंग लिस्ट किंवा प्रतीक्षा यादीतील उमेदवार असणार आहे, ग्राहक असणार आहे, त्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल किंवा त्यांना लकी ड्रॉ मध्ये सामावून घेतल्या जाईल। या ठिकाणी पात्रता व अटी आपण समजून घेऊ। काही टेक्निकल गोष्टी आहे सामान्य ग्राहकांकरता त्या समजणे आवश्यक आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी वाचून घेऊ आणि त्यावरती चर्चा करू। पात्रता व अटी अंतर्गत मुद्दा क्रमांक 1 दिलेला आहे। ही योजना महावितरणच्या अशा लघुदात चालू म्हणजे एलटी लाईव्ह वीज ग्राहकांसाठी लागू असेल ज्यांनी 1 एप्रिल 2024 पूर्वी मागील 1 वर्ष म्हणजे 1/4/2023 ते 31/3/2024 म्हणजे मागचे वर्ष दिलेलं आहे मार्च 2024 पर्यंतचा, या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही, म्हणजे ज्यांनी एकदा पण बिल भरलेलं नाही या 1 वर्षामध्ये असे ग्राहक, किंवा म्हणजे आपलं कन्फ्युजन व्हायला नको की ज्यांनी बिलच भरलेलं नाही अशाच ग्राहकांकरता ही योजना आहे, तर तसं नाही मित्रांनो। या ठिकाणी दिलेलं आहे किंवा की ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही, म्हणजे असे ग्राहक जे बिल तर भरत होते पण ज्यांनी
ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरलेलं नाही, ते कॅश पद्धतीने बिल भरत होते किंवा चेक देऊन बिल भरत होते, अशा ग्राहकांना या योजनेमध्ये सामावून घेतल्या जाणार आहे. पात्रता वाटीमध्ये दुसरा मुद्दा आहे, सदर योजना सार्वजनिक पाणी पुरवठा आणि पतदिवे श्रेणीतील ग्राहकांना तसेच फ्रँचायझी क्षेत्रातील ग्राहकांना लागू राहणार नाही. इतर जे ग्राहक आहेत, म्हणजे घरगुती ग्राहक झाले, कमर्शियल ग्राहक झाले, या सर्वांना यामध्ये सामावून घेतल्या जाणार आहे. तिसरा मुद्दा आहे, ग्राहकास योजनेच्या कालावधीत ऑनलाईन भरणा पर्याय, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, नॅश, क्यूआर कोड, एनईएफटी किंवा आरटीजीएस इत्यादी, ही जे सर्व जी काही पद्धती आहे ऑनलाईन पद्धतीने, या पद्धतींचा वापर करून म्हणजे ही पद्धती वापरून सलग 3 किंवा 3 पेक्षा जास्त महिने भरणा करणे आवश्यक राहील. म्हणजे असं नाही मित्रांनो की 3 महिन्याचं जे काही बिल आहे तुम्ही एकदाच भरलं किंवा 2 महिन्याचं एकदा भरलं आणि 1 महिन्याचं एकदा भरलं, असं नाही. तर तुम्हाला प्रत्येक महिन्याचं बिल सलग प्रत्येक महिन्यामध्ये त्या तारखांच्या अगोदर भरणे आवश्यक राहील, ते पण ऑनलाईन पद्धतीने. चौथा मुद्दा आहे, लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर सलग 3 किंवा 3 पेक्षा जास्त महिन्यात दरमहा 1 असे ऑनलाईन भरणा पर्याय वापरून देयक अदा करणे आवश्यक राहील. जसे की आपण आता चर्चा केली, सलग 3 किंवा 3 पेक्षा जास्त महिन्यामध्ये दरमहा 1 म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये 1 ऑनलाईन पद्धतीने भरणा किंवा पेमेंट करणे गरजेचे आहे. पाचवा मुद्दा दिलेला आहे, दरमहा वीज देयक भरणा किमान रक्कम रुपये 100 असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी 100 रुपयापेक्षा जास्त बिल पेड करणे आवश्यक आहे. आपल्या महावितरणच्या वीज बिलाची जी रक्कम आहे ती 100 रुपयापेक्षा जास्तच असते, कारण की फिक्स चार्जेस वगैरे 135 रुपये वगैरे जे काही आहे त्यापेक्षा जास्तच बिल असतं. म्हणजे साहजिकच तुम्ही 100 रुपयापेक्षा जास्त वीज बिल भरणार आहात. सहावा मुद्दा दिलेला आहे, ज्या महिन्यामध्ये लकी ड्रॉ घोषित केला जाईल त्याच्या आधीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्राहकाची वीज देयक थकबाकीची रक्कम रुपये 10 पेक्षा कमी असावी. म्हणजे कधी कधी आपण बिल भरतो आणि काही रुपये जी आहे, काही रक्कम जी आहे ती बॅलन्स म्हणून दाखवते, थकबाकी म्हणून दाखवते, तर ते लक्ष तुम्हाला द्यावं लागेल की 10 रुपयापेक्षा ती थकबाकी असावी किंवा शून्य असावी. पुढचा मुद्दा आहे, योजनेच्या कालावधीत ग्राहक किंवा ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र असेल. म्हणजे जे काही ग्राहक आहे, ही जी काही योजना राबवल्या जाणार आहे, लकी ड्रॉ काढण्यात जाणार आहे, तर एकच ग्राहक क्रमांक एका बक्षिसासाठी पात्र असणार आहे. पुढे आपण बघून घेऊ, एकदम कमी वेळामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. योजनेला लागू अटी व शर्ती कोणकोणत्या असणार आहे. एक दिलेला आहे मुद्दा, सदर योजना महावितरणच्या वतीने ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यास प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांपैकी एक आहे. सदर योजना कोणत्याही प्रकारचे जुगार किंवा तत्सम गोष्टींना पाठिंबा किंवा प्रोत्साहन देत नाही. म्हणजे जसे की आपण चर्चा केली की ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट करावे भविष्यामध्ये सुद्धा, त्याकरता महावितरणने ही योजना आणलेली आहे. आपण सर्वांना माहिती आहे की स्पर्धेचे युग आहे आणि महावितरण सुद्धा बदलत्या काळानुरूप किंवा बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार स्वतःमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल करत आहेत आणि आपली स्वतःची हक्काची महावितरण ही जी कंपनी आहे त्या कंपनीला आपली सेवा करण्याची कंटिन्यू आणि निरंतरपणे सामान्य ग्राहकांची सेवा करण्याची संधी मिळावी याकरता महावितरण स्वतःमध्ये जे काही आमूलाग्र बदल करतायत त्या बदलांना ग्राहक म्हणून, एक सुज्ञ ग्राहक म्हणून सुद्धा आपलं कर्तव्य आहे की त्या योजनांना, त्या स्कीमला किंवा महावितरणच्या प्रत्येक विचारांना किंवा जे काही इम्प्लिमेंटेशन केले जाते त्या प्रत्येक गोष्टीला आपण पाठिंबा दिला पाहिजे. त्यापैकीची एक योजना आहे. बऱ्याचशा योजना आहेत मित्रांनो. पुढे आपण व्हिडिओच्या शेवटी बघू की महावितरण मार्फत अत्यंत महत्त्वाच्या 4 ते 5 योजना राबवल्या जात आहेत. त्या प्रत्येक योजना अत्यंत महत्त्वाच्या, प्रत्येक ग्राहकाकरता त्याची सुद्धा तुम्ही माहिती घेऊन ठेवायला हवी आणि शक्य झाला त्याचा सुद्धा लाभ तुम्ही घ्यायला हवा. पुढे आपण बघू मित्रांनो, दुसरा मुद्दा आहे, सदर योजना सर्व ग्राहकांना विजेते बनवण्याची हमी देत नाही. सदर योजनेअंतर्गत विजेत्यांच्या निवडीसाठी पारदर्शक संगणकीय पद्धतीने यादृच्छिक क्रमांक निवड प्रक्रिया म्हणजे कम्प्युटराइज रॅन्डम नंबर सिलेक्शन प्रोसेस ही वापरल्या जाणार आहे. पण प्रत्येकच ग्राहक यामध्ये विजेता होईल याची हमी महावितरण देत नाही. पुढचा मुद्दा आहे, सदर योजनेबाबत ग्राहकांना जागरूक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले जातील, परंतु महावितरण प्रत्येक ग्राहकाशी थेट संवाद साधण्याची हमी देत नाही. सदर योजनेच्या प्रसिद्धीसाठी महावितरणकडून विविध माध्यमांद्वारे प्रयत्न केले जातील, जसे की महावितरणच्या वेबसाईटवर, वर्तमानपत्रांद्वारे, ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश इत्यादी दिले जातील. पण अशी हमी दिली जात नाही की प्रत्येकच ग्राहकापर्यंत महावितरण कंझ्युमर टू कंझ्युमर किंवा फेस टू फेस येऊन तुम्हाला या योजनेची माहिती देईल. तर या योजनेची जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती मिळावी याचा हा प्रयत्न म्हणून हा एक व्हिडिओ आहे असं आपण समजू. आणि तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत या योजनेची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकता. पुढचा मुद्दा मित्रांनो, महावितरणकडे उपलब्ध डेटानुसार बक्षीस जिंकणाऱ्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ग्राहकांना संपर्क किंवा सूचित केल्या जाईल. विजेता ग्राहकाकडून 10 दिवसाच्या आत प्रतिसाद न दिल्यास सोडतीच्या प्रतीक्षा यादीत निवडलेल्या ग्राहक क्रमांकांना बक्षीस वाटप करण्याबाबतचा निर्णय पूर्णपणे महावितरणच्या अखत्यारीत राहील किंवा असेल. जसं की आपण बघितलं, महावितरणकडे जो काही डेटा आहे त्या डेटानुसार बक्षीस जिंकणाऱ्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ग्राहकांना संपर्क किंवा सूचित केला जाईल. आता विषयाचा मित्रांनो की बऱ्याचशा
ग्राहकांचे मोबाईल नंबर जे आहे अपडेट आहेत किंवा बिलावरती त्याचा मोबाईल नंबर छापून येतो किंवा ऍपमध्ये सुद्धा जर बघितलं तर त्या ग्राहकाचा मोबाईल नंबर दिसतो. पण बऱ्याचशा ग्राहकांचे मोबाईल नंबर त्यांच्या वीज बिलासोबत जोडलेले नाही. तर अशा कंडिशनमध्ये महावितरण ऍपचा उपयोग करून तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या ग्राहक क्रमांकासोबत जोडून घेऊ शकता. आणि हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे, कारण जर कधी लाईट बंद असणार असली किंवा वीज बिलाचा काही संदेश असेल तर ते सर्व मेसेजेस तुम्हाला त्या नंबरवरती येतात. जर मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करता येत नसेल तर कृपया तसं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मोबाईल नंबर कशा पद्धतीने ऍपच्या द्वारे म्हणजे महावितरण ऍपच्या द्वारे अपडेट करायचा आहे ते सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. पुढचा मुद्दा दिलेला आहे, अकस्मात घटना घडल्यास जसे की आग, पूर, संप, युद्ध, वैधानिक आवश्यकता इत्यादींसह, परंतु इतकेच मर्यादित नाही, म्हणजे कोणत्याही नैसर्गिक किंवा अनैसर्गिक मोठी आपत्ती आली तर अशा कंडिशनमध्ये सदरचा लकी ड्रॉ निलंबित करण्याबाबतचा निर्णय पूर्णपणे महावितरणच्या अखत्यारीत राहील किंवा असेल आणि कोणताही विजेता ग्राहक अशा बक्षिसावर दावा करू शकत नाही. पुढचा मुद्दा दिलेला आहे, विजेत्याने ओळखीचा पुरावा जसे की पॅन कार्ड आणि वास्तव्याचा पुरावा जसे की आधार कार्ड आणि चालू महिन्याचे वीज देयक व देयक भरणा केल्याची प्रत सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड द्यायचा आहे आणि चालू महिन्याचं जे काही तुमचं वीज बिल आहे त्याची देयक म्हणजे पेमेंट केल्याची स्लिप किंवा प्रत तुम्हाला सादर करावी लागेल. जर तुम्ही फोन पे, गुगल पेने पेड करत असाल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्हाला रिसिप्ट सुद्धा मिळते, ते तुम्ही जतन करून ठेवा. पुढचा मुद्दा आहे 7वा, भाषांतरित आवृत्तीमधील एखाद्या अटी व शर्तीच्या अर्थाबाबतीत विवाद असल्यास इंग्रजी आवृत्ती ग्राह्य धरण्यात येईल. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, मराठीमध्ये हे सर्व असतं, पण मुख्य जे आहे मराठीमध्ये ही जी माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे इंग्रजीची सुद्धा माहिती आहे. जसं आपण स्कीम डॉक्युमेंट्सला लोक इंग्लिश वरती जर क्लिक केलं तर इंग्रजी ही तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. तर जर काही विवाद असेल तर तुम्हाला इंग्रजीमध्ये जे काही दिलेलं आहे त्या आवृत्तीला ग्राह्य पकडायचं आहे. पुढचा मुद्दा आहे, सविस्तर अटी आणि शर्तीसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर भेट द्या www.mahadiscom.in. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही स्कीम आहे. या स्कीमच्या बाबतीमध्ये जे काही संपूर्ण पीडीएफ डॉक्युमेंट्स आहे, ब्राउशर्स आहे, या सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहे. आपल्या व्हिडिओमध्ये काही जर मुद्दे राहून गेले असेल, तुम्हाला जर स्वतः ते पूर्ण वाचून घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्या लिंकवरती जा, त्याला क्लिक करा आणि या ज्या पीडीएफ्स आहे त्या डाउनलोड करून घ्या आणि संपूर्ण योजनेची माहिती घ्या आणि कोणकोणत्या अटी आहेत त्या तुम्ही समजून घ्या. जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की महावितरणार्पण अत्यंत महत्त्वाच्या काही योजना राबवल्या जात आहे. त्या कोणकोणत्या एकदा बघून घेऊ. एक आहे गो ग्रीन अर्ज करा. गो ग्रीन म्हणजे काय की तुम्ही जर वीज बिलावरती पे करताना एक ऑप्शन येतो ऑनलाईन मध्ये की गो ग्रीनला सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला काही पैशांची सुद्धा सूट मिळणार आहे, प्रत्येक बिलावरती सुद्धा सूट असणार आहे आणि पण तुम्हाला हार्ड कॉपी बिलाची मिळणार नाही, असं या योजनेचं स्वरूप आहे. दुसरं आहे मित्रांनो लकी डिजिटल ग्राहक योजना, जे की आताच आपण बघितली. तिसरं आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, शेतकऱ्यांकरता ही योजना आहे. त्यानंतर आहे सौर रूफटॉप कनेक्शनसाठी अर्ज करा, म्हणजे जे काही ग्राहक आहे ज्यांच्या घरी स्लॅब आहे किंवा जागा आहे ज्या ठिकाणी ते सौर रूफटॉप लावू शकतात, म्हणजे सोलर पॅनल लावू शकतात, तर त्यांच्याकरता सुद्धा ही स्कीम आहे किंवा ते अर्ज करून आपण त्या ठिकाणी सौर पॅनल लावू शकतो. पुढचा आहे महावितरण अभय योजना 2024, म्हणजे ज्या ग्राहकांचे वीज बिल किंवा वीज मीटर कट झालेले आहे आणि परमनंट डिस्कनेक्ट ज्याला आपण म्हणतो ते झाल्यानंतरही त्यांना ते कनेक्शन परत हवे असेल, काही पैसे भरून किंवा टप्प्याटप्प्याने पैसे भरून त्यांच्याकरता महावितरण अभय योजना 2024 राबवण्यात येत आहे. त्यानंतर आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी जाऊन तुम्ही वाचू शकता. या सर्व गोष्टींच्या जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन नक्कीच तुम्ही त्या पीडीएफ वाचू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण योजनेची माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.